नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज आपल्याला एक महत्त्वाचा विषय आम्ही सांगणार आहे की नीट यूजी 2024 साठी जी परीक्षा आपल्याला 5 मे रोजी होणार आहे त्या दिवशी आपण एक नवीन ड्रेस तयार करून घ्या आणि तो ड्रेस कसा असला पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये जाण्यासाठी काही गोष्टी इंटिमेट करण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय। नीट परीक्षेसाठी जो उपयुक्त असणारा ड्रेस आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे तुम्हाला म्हणजे फुल स्लीव नसले पाहिजे, हाफ स्लीव्ज असले पाहिजे। हाफ बाहेरचं शर्ट पाकिट नसावं, त्याला जास्त खिसे नसावी, कमी असावी जास्तीत जास्त, त्याला चेन सुद्धा नसावी असं सुद्धा म्हटलं आलेलं आहे। त्याचबरोबर कलर आहे तो पण फार भडक नसला पाहिजे, फेंट कलर असला पाहिजे। आणि हे सर्व गोष्टी सांगितलेल्या नीट परीक्षेच्या हॉलमध्ये जाण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी घेऊन जाता येणार नाहीत त्या संदर्भात मी तुम्हाला आता या निमित्तानं सांगणार आहे की काय घेऊन जाता येणार नाही। कोणतीही लिहिलेला मजकूर, कागद, पेपर, पुस्तक, गाईड, कॅल्क्युलेटर, त्याचबरोबर तुम्हाला पाऊच, प्लास्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, पेन, स्केल, लेखन पॅड, त्याचबरोबर पेन ड्राईव्ह, इरेजर, कॅल्क्युलेटर, लॉक टेबल, इलेक्ट्रॉनिक पेन, स्कॅन इत्यादी, मोबाईल फोन, ब्लूटूथ इयरफोन, मायक्रोफोन, पेजर, आरोग्याच्या इतर सगळं बँड्स वगैरे, इतर सर्व हँडबॅग, गॉगल, वॉलेट, बेल्ट, कॅप, कोणत्याही गोष्टी घेऊन जाता येणार नाहीत। कोणतेही घड्याळ, मनगटी घड्याळ, ब्रेसलेट, सोन्याचे सगळे दागिने, कॅमेरा, खालीलपैकी कोणत्याही वस्तू आपल्याला नेता येणार नाहीत। त्यामध्ये खाद्यपदार्थ आणि पाण्याची बाटली सुद्धा, पॅक खाद्यपदार्थ नेता येणार नाहीत। पाण्याची बाटली क्लिअर असेल तर नेता येऊ शकते। कोणतीही वस्तू जसे की मायक्रोफोन लपवता येऊ शकणारा, कॅमेरा, ब्लूटूथ, तसेच या सर्व गोष्टी, रायटिंग पॅड सुद्धा नेता येणार नाही। आणि एवढंच नव्हे तर पेन सुद्धा तुम्ही घेऊन जाता येणार नाही, हे लक्षात ठेवा। त्याचबरोबर फुल स्लीव्ज असणारा शर्ट नसावा, जीन्स पण नसावे, त्याचबरोबर शूज नसावे, पॅक असणारे, वॉच नसावे, वॉलेट नसावे, बॅग, पेन, पॅड सुद्धा नसावं, सेलफोन नसावा, ज्वेलरी कसल्याही प्रकारची नसावी, हाफ स्लीव्हचा ड्रेस असावा, टी शर्ट असेल तर खूप छान, खिसे खूप कमी असावे, ट्राउझर्स, ट्रॅक आणि पॅन्ट्स असावे, त्याचबरोबर स्लीपर, सँडल्स असतील तर खूप छान, मास्क आणि ग्लोव्ज असतील तरी चालू शकतंय। तुम्हाला पाठीमागच्या 2 वर्षामध्ये आपल्याला सॅनिटायझरिंगचं लिक्विड सुद्धा आपल्याला चालत होतं, ह्या गोष्टी आपल्याला अलाउड आहेत। परीक्षेला जाण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आपलं ॲडमिट कार्ड 3 पानात असतं, ते ॲडमिट कार्ड घेऊन जावं लागतं। आणि ॲडमिट कार्डच्या संदर्भामध्ये मी सगळे गोष्ट डिटेल तुम्हाला सांगणारच आहे ज्यावेळेस परीक्षेच्या अगोदर 3 दिवस ॲडमिट कार्ड रिलीज होईल तोपर्यंत, त्यावेळेस। परंतु तोपर्यंत आपल्याला जे काय 3 पानी कलर किंवा ब्लॅक व्हाईट दोन्हीही कोणतंही चालू शकतं। त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला फोटो जो मोठा सांगितलेला आहे आपण, पोस्टकार्ड साईज फोटो आणि आपला पासपोर्ट साईज फोटो, हे फोटो पाहिजे। त्याच्यावर सही आणि अंगठा पण तिथे आपल्याला इन्व्हिजिलेटरच्या समोर करायचं असतं, त्याच्याबद्दल डिटेल्स मी तुम्हाला सांगेन। त्याचबरोबर तुमचं आय कार्ड एक पाहिजे, त्या आय कार्डमध्ये म्हणजे आयडेंटिटी कार्ड पाहिजे, त्या आयडेंटिटी कार्डमध्ये खालील वस्तूंचा उपयोग होऊ शकतो, ते म्हणजे पॅन कार्ड चालू शकतं, ड्रायव्हिंग लायसन्स चालू शकतं, त्याचबरोबर वोटर कार्ड, त्याचबरोबर 12वीचं एक्झाम हॉल तिकीट सुद्धा तुम्हाला चालू शकतं, पासपोर्ट तुमचा जो असेल, पासपोर्टचा जो असेल तो पासपोर्ट चालेल, आधार कार्ड, ई आधार, रेशन कार्ड, आधार एनरोलमेंट नो विथ फोटो, ह्या सर्व गोष्टी असतील तर ते घेऊन जाता येतात। ह्यापैकी एक झेरॉक्स चालत नाही, ओरिजिनल घेऊन जायचंय, आधार कार्ड ओरिजिनल किंवा पॅन कार्ड एवढंच तुम्हाला लागेल की जे तुम्हाला आयडेंटिफिकेशन करायचंय। आणि तुमचं ॲडमिट कार्डच्या संदर्भातली इंटिमेशन किंवा इन्फॉर्मेशन सर्व तुम्हाला डिटेल मी देणारच आहे। तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना जे काही आत्ता सध्याच्या मितीला आज 24 एप्रिलला म्हणजे आजपासून 10 दिवस परीक्षा राहिले, या 10 ते 11 दिवसामध्ये आपल्याला सेंटर सिटी आपल्याला माहित करून घ्या, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलंय। अशा सर्व विद्यार्थी आणि पालकांना ही रील पाठवून द्या, ही आपला फोन पाठवून, आपला व्हिडिओ तो पाठवून द्या की जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी त्याच्यामध्ये माहिती स्वरूपामध्ये मिळतील। आपला हा जो चॅनल आहे तुम्ही जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो, की आजपर्यंत बघून सुद्धा तुम्ही सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर तुम्ही काहीतरी मिस करत आहात असं याचा अर्थ आहे। बऱ्याच वेळा बऱ्याचशा गोष्टी आम्ही डिटेल आणि अगदी फास्टेस्ट देण्याचा प्रयत्न करतो। महाराष्ट्रामध्ये सर्वात फास्ट, ऑथेंटिक आणि डिटेल्स गोष्टी देण्याचा, एकदम साध्या पद्धतीने देण्याचा जो प्रयत्न करतोय, या सर्व तुमच्या आजपर्यंतच्या समस्त 46 ते 47 हजार
सबस्क्रायबरनी आजपर्यंत घेतलेल्या डोक्यावरती आपल्या चॅनलला याचं प्रतीक म्हणून आम्ही सगळं इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं त्यांना सुद्धा आपण कॉन्टॅक्ट आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.